नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण चटपटीत अशी कटोरी चाटची रेसिपी बघणार आहोत। तर कटोरी चाटची रेसिपी करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला रगड्याची तयारी करून घ्यायची आहे। तर रगडा तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे आणि वाटाणा मी रात्रभर भिजत घातलेला होता आणि त्याच्यानंतर बटाटा ॲड करून त्याच्यामध्ये आता आपण कुकरमध्ये त्याला 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्या देऊन झाल्यानंतर आपला बटाटा छान असा शिजलेला आहे आणि बटाटा आणि वाटाणा शिजल्यानंतर त्यातनं मी बटाटा वेगळा काढून बटाट्याचे साले काढून घेतलेले आहेत आणि तो बटाटा आणि वाटाणा मॅशरने मॅश करून झाल्यानंतर मी हातानेच परत मिक्स करून घेतलेला आहे आणि वाटाणा शिजत घालण्यासाठी आपण जे पाणी ठेवलेलं होतं तेच पाणी याच्यामध्ये मी ॲड करत आहे आणि ते पाणी ॲड करून झाल्यानंतर परत एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे आपण। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, जिरे पावडर अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा आणि आमचूर पावडर अर्धा चमचा आणि चाट मसाला अर्धा चमचा, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला याची फोडणी तयार करायची आहे। तर फोडणी तयार करण्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरा ॲड करायचं आहे। जिरा ॲड केल्यानंतर जिरं छान असं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची ॲड केलेली आहे, थोडासा लसूण ॲड केलेला आहे। लसूण मी चेचून घेतलेला आहे, तुम्ही लसूण आणि आल्याची पेस्ट जरी वापरलं तरी देखील चालेल। नंतर इथे मी थोडीशी हळद मिक्स केलेली आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। लसूण भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जो रगडा तयार केलेला होता तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि तो देखील छान असा शिजवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला रगडा जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता, कारण की बटाटा असल्यामुळे आपण बटाटा मॅश करून घेतलेला आहे, त्यामुळे ते घट्टसर खाली गॅस बंद केल्यानंतर खाली उतरून घेतल्यानंतर ते घट्ट होण्याची शक्यता असते, त्यामुळे रगडा जास्त देखील घट्ट असला तर तो चांगला लागत नाही। आणि आता आपण हे रगडा आपला तयार झालेला आहे, तर आपण तो एका बाउलमध्ये काढून घेऊयात। इथे आपला रगडा तयार झालेला आहे। तर इथे तुम्हाला दिसत असेल मी हिरवी चटणी देखील केलेली आहे। तर ती चटणी कशी केली तरी ती मी तुम्हाला दाखवते। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 आल्याचा तुकडा, 2-3 लसूण आणि जे आपले नायलॉन शेव असते ती 2 चमचा ॲड केलेले आहे। हे फिरवून घेतल्यानंतर मिक्सरला त्याच्यामध्ये परत मी 2 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत। Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets. No. 1 चमचा लिंबाचा रस देखील इथे मी ॲड केलेला आहे आणि थोडंसं पाणी देखील ॲड केलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याची छान अशी पेस्ट झालेली आहे। तर आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। तर हिरवी चटणी तयार झाल्यानंतर आता आपण जी कटोरी चाटसाठी कटोरी करणार आहोत त्यासाठीचं पीठ तयार करून घेऊया। तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, त्यासाठी मी वाटीत वतून नंतर तो चाळून घेतलेला आहे। तर इथे मी बरोबर 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ चवीनुसार मीठ आणि ओवा देखील क्रश करून ॲड करायचा आहे आणि थोडीशी मी कलोंजी देखील ॲड केलेली आहे, त्याने कटोरीला छान अशी टेस्ट येते।
तर ते सगळं मिक्स करून झाल्यानंतर हे आता आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी 1 चमचा तेल देखील ॲड केलेलं आहे आणि तेल सगळीकडे मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे, त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो गोळा रेस्ट करण्यासाठी एक अर्धा तास ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून पीठ आपलं छान असं व्यवस्थित भिजतं आणि कटोरी देखील छान तयार होते। पिठाला रेस्ट देऊन झाल्यानंतर अर्धा तासानंतर मी इथे कटोरी लाटण्यासाठी घेतलेले आहे। तर इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत। एकदम छोटे, आपण पुरीसाठी जसे गोळे करतो तसे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पुरीच्या आकाराचे हे गोळे लाटून घ्यायचे आहेत आणि पातळ असे लाटायचे आहेत। Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. Concrete warm under my bare feet. Crowds moving like a heartbeat. इथे मी 3 साईजच्या वाट्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असेल 2 प्रकारच्या मोठ्या वाट्या आणि एक छोटी वाटी घेतलेली आहे। छोटी वाटी मी नंतर यूज केलेली आहे। तर सगळ्यात प्रथम मी इथे मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्या मोठ्या वाटीच्या आकारापेक्षा पुरी जराशी छोटी झाली आहे, त्यामुळे मी परत एकदा तिला थोडीशी अजून लाटून घेतलेली आहे आणि पुरी तुम्हाला दिसत असेल मी एकदम पातळ अशी लाटून घेतलेली आहे। जाड लाटून घेतली तर पुरी व्यवस्थित भाजली जात नाही, कारण आपण तिला कटोरीला गोल राऊंड असा करणार आहोत। तर आता पुरी मी व्यवस्थित अशी मोठ्या आकारामध्ये लाटून घेतलेली आहे आणि आता ती आपण वाटीला पूर्ण साईडने चिटकवणार आहोत। तर पुरी वाटीला चिटकवण्याच्या अगोदर एक टिप नक्की लक्षात ठेवा, तर आपल्याला वाटीला तेल लावून घ्यायचं आहे। इथे मी वाटीला तेल लावून घेतलं नव्हतं, त्यामुळं माझी ही पहिली जी कटोरीची पुरी आहे ती वाटीला चिटकून राहिली होती, त्यामुळे ही खराब झाली होती। तर तुम्ही वाटीला सगळ्यात अगोदर तेल लावायचं आहे आणि इथे मी दुसरी वाटी घेतलेली आहे। दुसरी वाटी चौकोनी आकाराची अशी घेतलेली आहे, त्याचा बुड जो होता तो चौकोनी होता, अशा आकारामध्ये घेतलेले आहे आणि आता ह्या देखील दोन्ही मी चिटकवून घेतलेले आहेत आणि आता आपण या तेलात तळून घेऊया। तर त्या अगोदर मी गॅसवर कढईमध्ये तेल ओतून तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आता आपलं तेल देखील तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये ह्या 2 वाट्या तेलामध्ये सोडायच्या आहेत। आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, एकदम म्हणजे मीडियममध्ये ठेवला तरी देखील चालेल, कारण तेल सुरुवातीला तापलेलं असतं, त्यामुळं ती वाटी एकदम जास्त गरम होते, त्यामुळं गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। आणि इथे तुम्हाला दिसत असेल की वाटीने पुरी जी कटोरी आहे तिने अजिबात पुरी सोडलेली नाही साईडला, त्यामुळं तुम्ही वाटीला नक्की तेल लावून घ्या। आणि ही दुसऱ्या वाटीला बघा, तेल लावून केल्यानंतर तिने आपोआप पुरी तुम्हाला दिसत असेल कटोरी वाटी थोडी थोडी वेगळी होत आहे आणि इथे मी छोटी आकाराच्या वाटीने ही एक कटोरी केलेली आहे आणि या मोठ्या साईजने या साईजने देखील सगळ्या कटोरी मी करून घेतलेल्या आहेत। तर But the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. तरी ते तुम्हाला दिसत असेल माझ्या सगळ्या कटोरी करून झालेल्या आहेत। तर आता आपण पूर्णपणे कटोरी चाट रेसिपी करण्यासाठी इथे मी
दही घेतलेलं आहे। तर इथे मी गोड दही करण्यासाठी 100 ग्रॅम दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटी वाटी साखर टाकलेली आहे। हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे मी पिठी साखर घेतली तरी देखील चालेल, कारण ती दह्यामध्ये लगेच विरघळते। आणि इथे मी साखर विरघळून घेतलेली आहे। आणि आता आपण कटोरी चाट रेसिपी करण्यासाठी कटोरी भरून घेऊया। तर इथे मी कटोरी घेतलेली आहे आणि एका कटोरीमध्ये मी ऑलरेडी रगडा भरून घेतलेला आहे। तर आता इथे दुसऱ्यामध्ये आपण छान असा रगडा भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर कांदा, टोमॅटो, हिरवी चटणी, दही आपल्याला हे सगळं ॲड करून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्हाला कटोरी चाटची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन पदार्थ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।